मुंबईहून सोलापूरच्या दिशेने जी वंदे भारत दररोज पुणे रेल्वे स्टेशनवरनं जाते, तिचा डबा क्रमांक 15 जो आहे तो पुणे रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 3च्या दाखल होण्यापूर्वीच घसरला आहे। आणि ही सध्या ताजी दृश्य आपण बघतोय रेल्वे स्टेशनच्या परिसरातली आहेत। आणि आता सध्या या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या आपण जर पाहिलं तर जो डबा घसरलेला आहे तो पुन्हा एकदा रुळावर आणण्याचं काम जे आहे, जे अथक परिश्रम जे आहेत ते या ठिकाणी रेल्वेचे दलातले जे पोलीस अधिकारी आहेत, कर्मचारी जे आहेत, विभागीय कर्मचारी जे आहेत ते सध्या या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर अत्यंत महत्त्वाची ही ट्रेन आहे जी संध्याकाळी 4 वाजता मुंबईतून निघते आणि संध्याकाळी पुणे मार्गे पुढे सोलापूरला जाते। आणि सध्याची परिस्थिती आपण जर बघितलं तर रेल्वेमधल्या इतर डब्यातले जे सगळे प्रवासी आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम जे आहे ते सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। आणि सध्या आपण जर पाहिलं तर रेल्वे पोलीस दलातील जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यासोबतच रेल्वे दलातले जे सगळे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं या सगळ्या डबा बाहेर काढण्याचं काम जे आहे, जो डिरेल झालेला डबा आहे तो पुन्हा एकदा रुळावर आणण्याचं काम जे आहे ते शर्तीचे प्रयत्न जे आहेत ते कर्मचाऱ्यांकडनं सध्या केलेले जात आहेत। संध्याकाळचे 8:45 साधारण वाजतायत। साधारण ही ट्रेन अजून पुढे सोलापूरला जाण्यासाठी किती विलंब लावते हे पाहण्यासाठी हे महत्त्वाचं असेल। पण तत्पूर्वी हे सगळे अथक परिश्रम करताना आपल्याला रेल्वेचे कर्मचारी दिसत आहेत, कारण अत्यंत महत्त्वाचा पुणे रेल्वे स्टेशनचा हा सगळा परिसर आहे। आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून जाणाऱ्या इतर सगळ्या ट्रेन ज्या आहेत त्या सगळ्या सध्या थांबवलेल्या आहेत आणि इतर प्लॅटफॉर्मवरनं ज्या ट्रेन्स आहेत त्या सध्या वळवण्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळे जी मुंबईहून निघालेली वंदे भारत सोलापूरला आता कधी जाते, या सगळ्या याला किती कालावधी लागतो हे देखील तितकं पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।